गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। 11व्या स्कंदात प्रथम 10 स्कंदांचा उपसंहार दिला आहे। यात कपिल गीता, पुरंजन आख्यान, भवाटवी वर्णन इत्यादी प्रकरणे आहेत। एखादा स्कंद भगवंताचे मुख होय। 9व्या स्कंदात ईशानू कथा लीला होती व 10व्या स्कंदात निरोध लीला होती। श्रीकृष्णाची कथा व लीला अनंत आहे। ही कथा भूतलावर प्रकट झाल्यावर गंगा स्नानाचे महत्त्व कमी झाले। गंगा स्नानाला जाण्यासाठी पैशांची जरुरी असते, तेथपर्यंत जावेही लागते। पण कृष्ण कथेत स्नान करण्यासाठी नाही कुठे दूर जावे लागते व नाही पैशांची जरुरी। गंगा स्नानाने केवळ शरीर शुद्धी होते, तर कृष्ण कथा श्रवणाने मनाची हृदयाची शुद्धी होते। एखाद्या स्कंदात मुक्ती लीला आहे, कारण या श्रवणाने साधकाचे मन भगवंताशी जाऊन मिळते। ज्याच्या मनाचा निरोध होतो त्याला शीघ्र मुक्ती मिळते। 10व्या स्कंदात निरोध असल्यामुळे या एकादश स्कंदात मुक्ती लीला सांगितली आहे। मुक्त तर मनाला करायचे आहे, कारण आत्मा तर मुक्तच आहे। मुक्त तर मनाला करायचे आहे, कारण आत्मा तर मुक्तच आहे। विषयांचे चिंतन सोडून ईश्वराचे चिंतन सुरू झाले तर जीव मुक्त होतो। जीव अज्ञानामुळे बंधनात अडकला आहे। वस्तुतः त्याला कुणीही बांधले नाही। विवेक, तत्वज्ञान आणि वैराग्य यांनी मोह नष्ट झाला तर मुक्तीच आहे। मनाला वासना व वैर यांपासून मुक्त ठेवाल तर निरोध लवकर होतो। ज्याचे वैराग्य दृढ झाले आहे त्यालाच मुक्ती मिळत असते। 11व्या स्कंदाचा पहिला अध्याय वैराग्याशी संबंधित आहे। वैराग्याविना भक्ती घडू शकत नाही। मनाला समजावा की सुख, धन, संपत्ती, भोग इत्यादी चिंतन विषयमय आहे। त्याने कधी तृप्ती व शांती यांचा अनुभव येत नाही। ईश्वराच्या चिंतनाशिवाय, पवित्र आचार विचारांशिवाय वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही। जोपर्यंत संसारातील प्रत्येक विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत शुद्ध भक्तीचा आरंभ होत नाही। सतत सत असत यांचा विचार केल्याने विवेक व वैराग्य उत्पन्न होतील।
विश्वातील सर्व जड पदार्थ दुःखरूप आणि असत आहेत. केवळ चेतन परमात्माच आनंदरूप आणि सत आहे. हे निश्चयात्मक समजा की जगातील सर्व पदार्थ भ्रम मात्र दुःखदायी व क्षणिक आहेत. विषयांचा संयोग असा तर सुखदायी आहे, पण त्यांचा वियोग मात्र मोठा दुःखदायी असतो. भगवंताला आता वैराग्य येऊ लागले आहे. जीवाला जेव्हा वैराग्य येते तेव्हाच वस्तुस्थितीच्या कटुतेचे भान येत असते. जीवनात जेव्हा एखादा दुर्धर प्रसंग जीवावर गुदरतो तेव्हा वैराग्य प्राप्त होत असते. तुळशीदासजी आपल्या तारुण्यात पत्नीत फार आसक्त होते. एकदा त्यांची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. तुळशीदासजींच्या पत्नीचा विरह सहन झाला नाही. तुळशीदासजींना पत्नीचा विरह सहन झाला नाही. ते सासरी जाण्यास निघाले. रात्रीचा समय होता. मुसळधार पाऊस पडत होता. नदीला मोठा पूर आला होता. लाकूड समजून एका प्रेतावर स्वार होऊन त्यांनी नदी पार केली. घराची दारे बंद होती म्हणून खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न केला तर एक साप तेथे लटकलेला होता. त्याला दोर समजून ते वर चढून गेले. पत्नीच्या खोलीत पोहोचले. पत्नीने पतीच्या पराक्रमाची कहाणी ऐकली तेव्हा ती टोमणा मारीत म्हणाली, जेवढे प्रेम आपण माझ्या या हाडामासाच्या नश्वर देहावर करता तेवढे प्रेम जर भगवंतावर केले असते तर आणि देवासाठी जर एवढे कष्ट सोसले असते तर आपला उद्धार झाला असता. हाड मास की देह मम तापर इतनी प्रीती किसु आधी जो राम प्रती अवशी मिटी ही भो भीती. पत्नीचे शब्द ऐकताच तुळशीदासांना धक्का बसला. त्यांचे ज्ञानचक्षु उघडले आणि त्या क्षणी त्यांनी संसाराचा त्याग केला. सर्व जीवन प्रभू रामचंद्राच्या सेवेत व्यतीत केले. श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा आता या सांसारिक प्रवृत्ती बाधक वाटू लागल्या. एकदा पिंडारक तीर्थाच्या ठिकाणी ऋषींचा मेळावा जमला होता. त्यांची टिंगल उडवण्याचा विचार यादव कुमारांनी केला. साम नावाच्या एका यादव कुमाराला त्यांनी स्त्रीवेश दिला आणि त्याला ऋषींच्या जवळ नेऊन त्यांना विचारले, महाराज, या गर्भवती स्त्रीला मुलगा होईल की मुलगी, यातली खरी गोष्ट काय आहे हे ऋषींनी जाणले. भगवंताच्या प्रेरणेने ते म्हणाले, याच्या गर्भातून एक मुसळ निघेल आणि ते तुमच्या सर्व यदुवंशाचा नाश करील. हे ऐकून यादव कुमार भयभीत झाले. त्यांनी जन्मलेल्या मुसळाचे बारीक चूर्ण करून समुद्रात फेकून दिले. एक उरलेला तुकडाही समुद्रातच फेकून दिला. त्या कणांच्या बनलेल्या दर्भासारख्या कांड्यांनी आपोपसात लढून यादवकुळ नष्ट झाले. त्या मुसळाच्या एका तुकड्याचा एका पारध्याने बाण बनविला तोच भगवंताला प्राणघातक ठरला. भगवंताला वाटले की भविष्य काळात हे यादव जनतेला त्रास देतील म्हणून त्याने त्यांचा अशा प्रकारे नाश केला. ते मुसळ म्हणजे काळच होते. ऋषी पवित्र संत यांचा अपमान करणाऱ्यांचे अहितच होते. विपरीत बुद्धी झाली की काळ येऊन धडकतो. जीवाला उत्पत्ती स्थितीत आनंद वाटतो, लयात वाटत नाही. भगवंताला लयातही आनंद वाटतो कारण की तो स्वतः आनंद स्वरूप आहे. एकदा नारद वसुदेवाकडे आले. वसुदेवांनी त्यांची विधिवत पूजा करून त्यांना विचारले, कृपा करून मला असा उपदेश करा की जेणेकरून मी हा जन्म मृत्यूरूप भयानक भवसागर विनाशायास तरुण जाईल. नारदांनी वसुदेवाला नऊ योगेश्वर आणि निमिराजाचा संवाद ऐकविला. एकदा विदेहराज निमिराजाच्या दरबारात नऊ योगेश्वर आले. राजाने त्यांना विचारले, परम कल्याणाचे स्वरूप कसे आहे, त्याचे साधन कोणते? आपण मला भागवत धर्माचा उपदेश कराल? अर्ध्या क्षणाचाही सत्संग मनुष्यासाठी परमनिधी होऊ शकतो. तुलयाम लवेनापी न स्वर्गम ना पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुताशिषा. भगवंतात आसक्त असणाऱ्या संतांचा क्षणभराचा सत्संगी स्वर्ग आणि मोक्ष
यांच्या तुलनेत अधिक महत्त्वपूर्ण असू शकतो, मग अन्य पदार्थांची काय कथा? योगेश्वर म्हणू लागले, राधा ध्यानपूर्वक ऐक. श्रीकृष्ण अंशी आहे आणि जीव त्याचा अंश आहे. कुणी विचारेल की ते दोघे परस्परापासून केव्हा व कसे विभक्त झाले? अज्ञानाचा आरंभ कसा व केव्हा झाला हे कसे सांगता येईल? अज्ञानाचा तर नाश करायचा आहे. जीव अंश ईश्वर अंशीत विलीन झाल्यावरच सुख शांती मिळवू शकतो. ईश्वराचा विरह जीवाच्या महादुःखाचे कारण आहे. जीव जेव्हापासून ईश्वरापासून विभक्त झाला तेव्हापासून तो दुःखी आहे. निर्भय व्हायचे असेल तर परमेश्वराला शरण जा. जीव ईश्वरापासून किंचिती वेगळा झाला तरी तो दुःखीच होईल. जीव वियोगी आहे म्हणून रोगी आहे. या वियोग दुःखाचा नाश करण्याचा उपाय कोणता? निश्चय करा की तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पाहावयाचे आहे. हे शरीर तर मलिन आहे. या शरीराच्या द्वारा ब्रह्मसंबंध होणे शक्य नाही. शरीर दुर्गंधयुक्त आहे म्हणून ईश्वर याच्यापासून दूर पळून जातो. मनाला ईश्वराशी जोडा. काळ सर्वांच्या डोक्यावर घरट्या घालीत आहे. जर त्याच्यापासून सुटायचे असेल तर श्रीकृष्णाला शरण जा. सर्व कर्मे प्रभूची आज्ञा समजून प्रभूला प्रसन्न करण्यासाठी आणि प्रभूला सन्मुख राहूनच करा. सर्व व्यवहार प्रभूशी आंतरिक संबंध राखूनच करा. असे झाले म्हणजे सर्व व्यवहार आराधनाच होईल, भक्तीच होईल. कर्कश वाणीने कधी बोलू नका. सर्वांमध्ये प्रभूचा अंश आहे असे समजून केलेला व्यवहार भक्तिरूप होत असतो. जड चेतन एक आहे. सर्व जड चेतन ईश्वरमय आहे असे मानल्याने माणूस पापांपासून वाचू शकतो आणि मनाला शांती मिळते. सर्व संत जीवन जगण्याच्या उद्देशाने काहीतरी कामकाज करीतच असतात. शेणा न्हाव्याला वाटले की आपण लोकांच्या डोक्याचा मळ साफ करतो, पण स्वतःच्या मनाचा मळ मात्र साफ करीत नाही. तो विचारात पडला. हळूहळू त्याचे जीवनच बदलून गेले आणि तो संत झाला. कामधंदा करीत असताना नेहमी देवाचे स्मरण करीत राहा. सांसारिक व्यवहार व भक्ती एक करा. ज्ञान प्राप्तीसाठी सत्संग आवश्यक आहे म्हणून दररोज सत्संगही करीत जावा. सत्संगाने मनाचा मळ दूर होतो, चित्त शुद्ध होते. जीवाचा जन्म होताना तो शुद्ध असतो, पण नंतर त्यावर संगतीचा रंग चढत असतो. म्हणून नेहमी श्रेष्ठ संतांच्या संगतीत राहा. संत तोच होय की जो विश्वात सौंदर्य पाहतो पण मनाला त्यात आसक्त होऊ देत नाही. संत सदैव प्रभूचे स्मरण चिंतन करीत असतो. त्रैलोक्याचे राज्य मिळाले असतानाही जो भगवंताला विसरत नाही तोच खरा संत होय. संत तोच होय की जो प्रेम रज्जूने हृदयात भगवंताला बांधून ठेवतो. अशा संतांचा संग करा. जोपर्यंत सांसारिक विषय आवडतात तोपर्यंत तुम्ही वैष्णव बनू शकत नाही आणि मुक्तीलाही तुम्ही पात्र ठरू शकत नाही. सुंदर विषयांचा उपभोग घेण्याची शक्ती व सोय असतानाही ज्याचे मन त्यात रमत नाही तोच खरा वैष्णव होय. मार्ग दोन आहेत, एक त्यागाचा व दुसरा समर्पणाचा. ज्याला त्याग करणे शक्य नाही त्याने समर्पण करावे. सर्वांवरच प्रेम करा. सर्व काही कृष्णार्पण करण्याचा भाव मनात धरा. किंवा मी कुणाचा नाही व माझेही कुणी नाही असे समजून सर्वस्वाचा त्याग करून प्रभूवर प्रेम करा. शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी यांनी तसेच स्वभावता होणारी सर्व कर्मे नारायणाला समर्पित करणेच सरळ आणि साधा भागवत धर्म होय. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोति यत् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेते. याप्रमाणे प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीद्वारे भगवत चरणाचे भजन करणारी व्यक्ती प्रभूची प्रीती, प्रेममयी भक्ती तसेच संसाराप्रती वैराग्य आणि भागवत स्वरूपाचा अनुभव हे सर्व एकत्र प्राप्त करून घेते. सर्व भूतेषु यः
पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मने भागवतोत्तम. आत्मस्वरूप भगवान समस्त प्राणी मात्रात आत्मरूपाने नियंता रूपाने स्थित आहे. जी व्यक्ती कुठेही अधिक वा न्यून न पाहता सर्वत्र भगवत सत्ताच पाहते. समस्त प्राणी आणि पदार्थ आत्मस्वरूप भगवंताच्या आधारावर स्थित आहे, भगवत स्वरूपच आहेत, असा ज्याला अनुभव येतो त्याला भगवंताचा परमप्रेमी भक्त समजावे. जो मनाने एकमात्र भगवंतात निवास करतो जो उत्तम भागवत भक्त होय. जो मनाने एकमात्र भगवंतात निवास करतो तो उत्तम भागवत भक्त होय. तिसऱ्या अंतरिक्ष नावाच्या योग्याने मायेची लक्षणे सांगितली व प्रबुद्ध नावाच्या योग्याने माया पार करण्याचे उपाय सांगितले. जो माया पार करू इच्छितो त्याने स्वतंत्र राहण्याऐवजी कुण्यातरी खऱ्या संताला गुरु केले पाहिजे आणि त्या गुरुच्या आज्ञेत राहिले पाहिजे. विलासी व पाखंडी गुरु शिष्याचे कल्याण करण्याऐवजी अहितच करील. विलासी व पाखंडी गुरु शिष्याचे कल्याण करण्याऐवजी अहितच करील. म्हणून प्रथम ब्रह्मनिष्ठ गुरु शोधावा. जो भक्त तोंडाने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो व स्वतः ब्रह्मनिष्ठ नाही तो गुरुपदासाठी अपात्र होय. संत असा ब्रह्मनिष्ठ असावा की ज्याच्या जवळ आठवणीने शिष्य पापकर्मापासून दूर व्हावा. तारुण्य आंधळे आणि उच्छृंखल असते म्हणून या वयात संत किंवा सद्गुरू यांच्या आज्ञेत राहावे. ज्याला मायेच्या बंधनातून सुटायचे आहे त्याने ब्रह्मचर्य पालन करावे. डोळ्यांनी आणि मनाने पण रोज एकांतात 3 तासांच्या एकाच बैठकीत प्रभुनामाचा जप करावा. वाणीचा संयम ही आवश्यक आहे. दररोज कमीत कमी 3 तास तरी मौन पाळा. मौनाने मनाची एकाग्रता व चित्ताची शक्ती वाढते. वाणी व पाणी यांचा दुरुपयोग करणारा ईश्वराचा अपराधी ठरतो. मन, वचन व कर्मे यांनी कुणालाही त्रास देऊ नका. स्वधर्मात भागवत धर्मात श्रद्धा ठेवा, पण इतर धर्माबद्दल कुभाव नव्हे आदर ठेवा. दररोज प्रार्थना करा. जीव आणि ईश्वर यांचा प्रथम संबंध वाग्दानाने होत असतो. रोज प्रार्थना करा की नाथ मी तुमचाच आहे, माझ्या अपराधांची क्षमा करा. विवेकपूर्ण विचार केल्याने मायेचा मोह कमी होत असतो. अन्यथा माणूस आपला पुष्कळसा वेळ आणि पैसा व्यसन आणि फॅशनमध्ये गमावित असतो. माया पार करण्याची अनेक साधने आहेत, पण यापैकी अनायास व सहज प्राप्त साधन म्हणजे भक्ती होय. मामेवये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो मला शरण येतो तो मायासागर तरुण जातो. कलियुगात श्रीकृष्णाचे नाव जपल्याने सद्गती मिळते. सेवा केवळ क्रियात्मकच नव्हे तर भावात्मकही घडायला हवी. कलियुगाचा मनुष्य विलासी आहे. शरीराची उत्पत्तीच कामापासून आहे. म्हणून या युगात योग व ज्ञान मार्गाने भगवत प्राप्ती करून घेण्यापेक्षा हरिकीर्तनाने देव मिळविणे सोपे व सरळ आहे. तसे तर सिद्धांत आणि यम नियम सर्वच जाणतात, परंतु पुण्यवान व्यक्तीच त्यांना आपल्या जीवनात उतरवू शकतो. नाम जप सरळ आहे कारण जीभ तुमच्या ताब्यात आहे. भगवंताचे नाव सरळ व सोपे असूनही अधिकांश जीव नरकात पडतात, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. नारायणेती मंत्रोस्ती वागस्ती वसवर्तिनी तथापि नरके घोरे पतंत्येत भूतम. महाभारताच्या वन पर्वात यक्ष युधिष्ठिर संवाद आहे. महाभारताच्या वनपर्वात यक्ष युधिष्ठिर संवाद आहे. यक्ष युधिष्ठिराला विचारतो, या जगात मोठे आश्चर्य कोणते? युधिष्ठिर उत्तर देतो, अन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम
स्थिरत्वमिच्छन्ति इमाचर्यमतः परम. माणूस हजारो जीवांना रोज यम सदनाला जाताना पाहतो. माणूस हजारो जीवांना रोज यम सदनाला जाताना पाहतो, तरीही तो अशा प्रकारे वागतो की जणू तो अमर आहे. माणूस नेहमीसाठी येथे राहू इच्छितो. यापेक्षा दुसरे आश्चर्य कोणते? 5व्या योगेश्वराने नारायणाचे दर्शन दाखवले. निमिराजा म्हणाला, आता काही कर्मयोगाबद्दल सांगा. या कर्म अकर्म विकर्माच्या बाबतीत माझ्या मनात गोंधळ झाला आहे. 6व्या अविर्होत्र योगेश्वरानं म्हटले, खरी आहे तुझी गोष्ट. अनेक विद्वान देखील या प्रश्नात गोंधळून जातात. किम कर्मती कवयोपेत्र मोहितः. वेद कर्म करण्यास सांगतात आणि स्वर्गाची लालूची दाखवितात, पण त्यांचा उद्देश मात्र कर्मातून मुक्त करण्याचाच आहे. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणे म्हणजेच अनासक्त भावाने कर्म करणेच श्रेष्ठ कर्म होय. कर्म करा, पण अनासक्त भावाने करा. मा फलेषु कदाचन. सर्व कर्मे ईश्वरार्पण करा. 7व्या योगेश्वर द्रुमीने प्रभूच्या लीलांचे वर्णन केले. त्यांनी सर्व अवतारांच्या कथा सांगितल्या. 8व्या चमस योगेश्वराने भक्तिहीन पुरुषाच्या अधोगतीचे वर्णन केले. करभार्जन नावाच्या योगेश्वराने परमेश्वराच्या पूजेचा विधी सांगितला. शेवटी नारदाने वसुदेवाला सांगितले, आता फार वेळ नाही. श्रीकृष्णाला आपण आपला मुलगा समजू नका. तो तर साक्षात परमात्मा आहे. तिकडे देवगण सुद्धा प्रभूला निज धामाला येण्यासाठी प्रार्थना करू लागले. प्रभूनेही पृथ्वीलोक सोडण्याचा निश्चय केला. द्वारकेत अपशकून होऊ लागले. वृद्ध यादव भगवंताजवळ येऊन म्हणू लागले, प्रभो, आता येथे राहणे इष्ट नाही, कारण ऋषींनी शाप दिला आहे. प्रभात क्षेत्रात राहणे ठीक होईल. आणि म्हणून सर्व प्रभात क्षेत्राला जाण्याची तयारी करू लागले. उद्धवाने हे ऐकले तेव्हा त्याच्या लक्षात आले की भगवंत यादवांचा सार करून या लोकाचा त्याग करण्याची तयारी करीत आहेत. ते प्रभूच्या जवळ येऊन म्हणू लागले, प्रभो, मी आपणाला शरण आलो आहे. आपल्या विरहात मी कसा जगू शकेन? आपण जेथे जाल तेथे मीही येईन. भगवान म्हणाले, अरे उद्धवा, जर तू माझ्याबरोबर आला नाहीस तर माझ्याबरोबर जाण्याचा प्रश्नच कुठे येतो? हा संसार तर स्वप्नांचा खेळ आहे, माया आहे, भ्रम आहे, असत्य आहे. सत्य तर केवळ आत्माच होय. भगवंताने उद्धवाला त्याग व संन्यासाचा उपदेश केला. उद्धव म्हणाला, प्रभो, त्याग आणि संन्यास यांचा मार्ग फारच कठीण आहे. एखादा सरळ सोपा मार्ग दाखवा. कृपा करून मला ज्ञान द्या. भगवान म्हणाले, उद्धवा, तुला मनुष्य देह दिला ही काही कमी कृपा झाली? आता तर तूच स्वतःवर कृपा करायला हवी. स्वतःच आपला गुरु बनून तू आपला उद्धार करून घ्यावा. भगवान म्हणाले, उद्धवा, तुला मनुष्य देह दिला ही काही कमी कृपा झाली? आता तर तूच स्वतःवर कृपा करायला हवी. स्वतःच आपला गुरु बनून तू आपला उद्धार करून घ्यावा. आत्मा ही गुरुरात्मौ. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. ईश्वराने कृपा केलीच आहे. आता जीवानेच स्वतःवर कृपा करायची आहे. जीवनाचे ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी मन लावून प्रयत्न केला तर सफलता अवश्य मिळेल. पुष्कळशा लोकांना आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव नसते. जीवनाचे ध्येय आहे प्रभूची प्राप्ती. कृष्ण कथेच्या श्रवणाने पापे जळून जातात व चित्त शुद्ध होते. नियमित भजन कराल तर भगवंत अवश्य कृपा करतील. आजामेळा सारख्या वेशागामी पाप्यावरही देवाने कृपा केली होती. मग तुमच्यावर प्रभू का कृपा करणार नाही? संकल्प करा की याच जन्मात मी भगवंताचे दर्शन घेणार. स्वतःच स्वतःसाठी भावपूर्ण प्रयत्न करा.
जोपर्यंत आतून प्रेरणा होत नाही तोपर्यंत उद्धारही होणार नाही. जोपर्यंत आतून प्रेरणा होत नाही तोपर्यंत उद्धारही होणार नाही. आपणच आपले गुरु बनून आपल्या उद्धाराचा प्रयत्न करा. जे काही दृष्टीला पडते ते सर्व मिथ्या होय. भगवान शेवटी म्हणाले, उद्धवा, मी तुझे धन नव्हे मन मागतो. तू आपले मन मला दे. सर्वांमध्ये ईश्वराचे दर्शन करावे. उद्धव भगवंताला म्हणतो, मला आत्मतत्वाचे ज्ञान तुमच्याशिवाय कोण देईल? भगवंत म्हणाले, मी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत, पण मला सर्वात मनुष्यदेह अधिक प्रिय आहे. या मनुष्य शरीरात जीव तीक्ष्ण आणि एकाग्र बुद्धियुक्त होऊन ईश्वराचा साक्षात अनुभव घेऊ शकतो. याविषयी अवधूत दत्तात्रय व यदुराजा यांचा संवाद ऐकण्यासारखा आहे. उद्धवा, यदुराजाने श्री दत्तात्रयाला असेच प्रश्न विचारले होते. यदुराजाला दिसले की त्रिकालदर्शी अवधूत ब्राह्मण निर्भयतेने सर्वत्र संचार करीत आहे. म्हणून यदुराजाने विचारले, दत्तात्रेयजी, आपल्यासारखे माझे शरीर पुष्ट नाही. ज्या काम आणि लोभाच्या अग्नीत सर्व जगातील अधिकांश लोक जळत आहेत, त्या अग्नीची आपल्याला यत्किंचितही झळ पोचत नाही. तुम्ही आपल्याच स्वरूपात स्थिर राहता. आपण आपल्या आत्म्यात अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव कसा घेता? दत्तात्रय म्हणाले, राजा, मला समजून आले की जगातील जड वस्तूत आनंद नाही. जड वस्तूंपासून मनाला हटवून सर्वांचा द्रष्टा जो आत्मा, त्या दृष्टी स्थिर करून द्रष्ट्याचे दर्शन मी घेत असतो. दृश्यातून दृष्टी काढून जो द्रष्ट्यात स्थिर करतो त्याला आनंद मिळत असतो. राजा, आनंद बाहेरच्या विषयात नाही, हृदयात आहे. मी माझेपण विसरून दृष्टी अंतर्मुख केली आहे. मी माझ्याच स्वरूपात स्थित आहे. प्रारब्ध जे जे देते ते मी आनंदाने स्वीकारतो. तुम्ही आपल्या मनाला सुधारावे. दीक्षा गुरु एकच असतो, पण शिक्षा गुरु अनेक असू शकतात. मी एक नव्हे, 24 गुरूंपासून ज्ञान मिळवले आहे. माझे 24 गुरु असे आहेत. पृथ्वी माझा प्रथम गुरु होय. मी तिला सकाळी वंदन करतो. हात क्रियात्मक शक्तीचे प्रतीक आहेत. निश्चय करा की परमेश्वराला आवडेल असेच कर्म मी करीन. पृथ्वी पुष्कळचे सण करून सर्वांना सुखच देते. मी पृथ्वीपासून सर्वांप्रती सद्भाव आणि सहनशीलता शिकलो. वायूपासून मी असंतोष आणि निसंगता शिकलो. आकाशाने मला शिकवले की आत्मा आकाशासारखा अनादी आणि अविनाशी आहे. ईश्वर त्याच्यासारखा सर्वव्यापी आहे. पाण्यापासून मी शीतलता आणि माधुर्य हे गुण शिकलो. पाण्यासारखे साधकाने देखील शुद्ध राहिले पाहिजे. मधुर भाषे आणि शीतल स्वभावयुक्त झाले पाहिजे. अग्नीपासून मी पावित्र्य शिकलो. हृदयात जर विवेकरूपी अग्नी पेटला तर पाप वासना जळून भस्म होईल. विवेकच अग्नी होय. कोणत्याही व्यक्तीचा दुर्व्यवहार मनात ठेवू नका. दुसऱ्यांच्या पापांची बाब मनातून काढून टाका. विवेक का अग्नीने ती जाळून टाका. चंद्राने मला क्षमता शिकवली आहे. वृद्धी व ऱ्हास तर शरीराचे होतात, आत्म्याचे नाही. संपत्तीत आपले भान विसरू नये आणि विपत्तीत दुःखी होऊ नये. सूर्याप्रमाणे परोपकारी व्हायचे आहे, पण अभिमानी नाही. एकाच सूर्याची प्रतिबिंबे अनेक पात्रात अनेक दिसून येतात. आत्मा तर एकच आहे, पण नाना प्रकारच्या ध्यानच्या उपाधीमुळे तो अनेक स्वरूपाचा दिसून पडतो. वास्तविक आत्मा उपाधिरहित आहे. कबुतराच्या प्रसंगापासून मी हे शिकलो की कोणत्याही वस्तू वा व्यक्तीविषयी अतिशय आसक्ती असू नये. तो पत्नी व पुत्र यांच्या आसक्तीपायी मेला. कोणीही मेल्याचा शोक करू नका. रडणाराही एक दिवस मरायचा आहे. मग दुसऱ्याकरता का रडता? आपल्या स्वतःकरता रडा.
अजगराप्रमाणे प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहा. पावसाळ्यात समुद्र कितीही पाऊस पडला तरी मर्यादा सोडत नाही, तसेच उन्हाळ्यात तो आटून जात नाही. सुख दुःखात आम्हालाही समुद्राप्रमाणे समचित्त राहायला हवे. पतंगालाही गुरु केले. तो अग्नीला मोहून त्याच्याजवळ जातो व त्यात उडी टाकून जळून भस्म होतो. माणूसही मायेने मोहित होऊन मायेत फसतो आणि आपला सर्वनाश करून घेतो. सौंदर्याने पागल होऊन पतंगाप्रमाणे त्याच्या मागे लागले तर अहितच होते. जगातील विषय बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मात्र नव्हे. ते सौंदर्य म्हणजे केवळ कल्पना होय. सुंदर तर केवळ एक श्रीकृष्णच होय. त्याच्यावर प्रेम करा. भ्रमराप्रमाणे फक्त सार ग्रहण करा, आसक्त होऊ नका. भ्रमराने कमळात आसक्त होऊन आपले प्राण गमावले. तो लाकूड पोखरू शकतो, पण कमलदल छेदू शकत नाही, कारण की त्याला कमळाविषयी आसक्ती असते. हा संसारही कमळासारखा आहे. हे संसार कमळ आपल्याविषयी गंधात जीव भ्रमराला फसविते. जीव भ्रमर संसार कमळ उमलण्याची वाट पाहतो, पण उमलण्यापूर्वीच काळ हत्ती आपल्या सोंडेत ते कमळ धरून उपटून टाकतो आणि जीव भ्रमराचे स्वप्न भंग पाहून तो प्राणाला मुक्तो. माणूसही सांसारिक विषयात आपल्याला फसवून घेतो व सर्वनाश करून घेतो, म्हणून विषय सुखात फसू नका. कालरूपी हत्ती संसार कमळ उपटून टाकण्यापूर्वीच संसाराची आसक्ती सोडून प्रभूचरणी मन जोडणारा जीव काळावर विजय पाहू शकतो. ज्याप्रमाणे भ्रमरात लाकूड पोखरण्याची शक्ती आहे, त्याचप्रमाणे माणसाची मोठी शक्ती आहे. माणसाने जर इच्छा केली तर तो नराचा नारायण होऊ शकतो, पण त्याने प्रथम संसाराची आसक्ती सोडली पाहिजे. भ्रमरापासून जे मी शिकलो ते वर सांगितलेच आहे. मधुमक्षिकेपासून मी हे शिकलो की कोणत्याही वस्तूचा अतिशय संग्रह करू नये. मधुमक्षिका संग्रह करते, म्हणूनच लोक तिला मारून मध काढून घेतात. हत्ती माझा गुरु आहे. स्पर्श सुखासाठी हत्ती आपले प्राण गमावतो. लोक एक मोठा खड्डा खणतात, त्यात गवत पालापाचोळा भरून टाकतात, वर एक नकली हत्तीन बसवून देतात. हत्ती तिला खरी हत्तीन मानून स्पर्श सुखाच्या इच्छेने तेथे जातात व खड्ड्यात फसतो. साधकाने स्त्रीचा संग करू नये, तसेच स्त्री साधिकेने पुरुषाचा संग करू नये. पुरुष व स्त्री यांची मूर्ती, बाहुली वा प्रतिमेलाही स्पर्श करू नये. कदापि युवतीं भिक्षुर्मा स्पृशेत दारवीमपी. मधमाशीने गोळा केलेला मध शिकारी आयता घेऊन जातो. योगी ही विनाशायास भोग प्राप्त करून घेऊ इच्छितो. धनाचा संग्रह करण्यापेक्षा त्याचे दान करा. ज्याप्रमाणे स्पर्श सुखाच्या लालसेने हत्तीचा नाश होतो, त्याप्रमाणे संगीत श्रवणाच्या लालसेने हरिणाचा नाश होतो. म्हणून योग्याने गीत, नृत्य, संगीत इत्यादी विषयांचा त्याग करावा. रससुख व जिव्हा स्वाद यांची लालूच मासळीला मारते. गळाच्या काटेला लावलेला मांसाचा तुकडा खाण्यासाठी मासोळी जाते व गळाला अडकून मरते. माणसालाही ही जीभ फार त्रस्त करते. सर्व इंद्रिय जिंकूनही जिभेवर ताबा नसला तर नाश झाल्याशिवाय राहणार नाही. जो रसनेला जिंकतो तो सर्वच जिंकू शकतो. जितम सर्वम जिते रसे. श्री दत्तात्रयांनी या प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांची चर्चा केली आहे. एकाच विषयाचे सेवन केल्याने हत्ती, भ्रमर इत्यादींचा सर्वनाश होतो, तर पाचही विषयांचा भोग घेतल्याने माणसाची आणखी कोणती दुर्गती होत असेल. मरणानंतर श्रवणीय जे गरुड पुराण ते मरणापूर्वीच ऐकले पाहिजे. कुरंग, मातंग, पतंग, भ्रन्मिना, हता, पंचभीरेव पंच. एकाहा प्रमादीस कथम न हन्यते यः शेवते पंचभीरेव पंच. पतंग, हत्ती, हरिण, भ्रमर आणि मासळी हे सर्व प्राणी
एकच विषय सेवन करूनही नाश पावतात, तर पाचही विषयात आसक्त होणारा प्राणादी माणूस का नष्ट होणार नाही? राजा, मी एका वेश्येलाही गुरु केले आहे. पिंगला नावाची एक वेश्या रात्रभर धनवान ग्राहकाच्या प्रतीक्षेत जगत राहिली. एकदा तिच्या मनात आले की कामी पुरुषांच्या प्राप्तीसाठी जागण्यापेक्षा देवासाठी जर जागले तर त्याची प्राप्ती तर होईल, आणि तिने विषयांचा त्याग केला. कामी पुरुषांची मार्ग प्रतीक्षा करणे तिने सोडून दिले. आता मी देवालाच प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करीन, असा तिने निश्चय केला. काळ सर्पाच्या तावडीतून जीवात्म्याचे रक्षण प्रभूशिवाय अन्य कोण करू शकतो? ग्रस्तम कालहीनात्मानं पुण्यस्थाणुम धीश्वराहा. ह्या जगात आशा हेच परम दुःख होय आणि निराशा परम सुख होय. म्हणून सुखाची आशा धरू नका. आशा ही परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. आशेची शृंखला माणसाला कोणत्या मर्यादेपर्यंत जखडून ठेवू शकते, त्याचे वर्णन आद्य शंकराचार्यांच्या शब्दात ऐका. अनगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि मुच्चाताश्चा पिंडम. शरीर जीर्ण झाले आहे, केस पांढरे झाले आहेत, दात पडून गेले आहेत, दुर्बलतेमुळे काठीच्या आधाराने चालावे लागत आहे, तरीही म्हातारा प्रपंचाची आशा सोडित नाही. शरीर जीर्ण झाले आहे, केस पांढरे झाले आहेत, दात पडून गेले आहेत, दुर्बलतेमुळे काठीच्या आधाराने चालावे लागत आहे, तरीही म्हातारा प्रपंचाची आशा सोडित नाही. ह्या म्हाताऱ्याप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा भगवंताचे भजन करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कामोपभोगेच्छा हे सर्वात मोठे दुःख आहे. कुररी पक्षाप्रमाणे संग करण्यापेक्षा त्याग करीत राहावा. बालकापासून निरागस भाव ग्रहण करा. एका गरीब कुमारिकेला काही पाहुणे पाहण्यास आले. घरात तांदूळ कोंडलेले नव्हते, म्हणून ती मुसळ घेऊन काढण्यास बसली. पण तिने हातातल्या सर्व बांगड्या काढून ठेवल्या, कारण की कांडताना बांगड्यांचा आवाज झाला असता आणि पाहुण्यांना कळून चुकले असते की घरात तर तांदूळही तयार नाहीत. याप्रमाणे गावात राहत असताना कलह क्लेश होण्याची संभावना असते. म्हणून साधूने एकांतवास स्वीकारावा. बाण बनवणारा लोहारी माझा गुरु आहे. तो बाण तयार करण्यात इतका मग्न होता की रस्त्यावरून वाजत गाजत जात असलेल्या राजाच्या मिरवणुकीकडे सुद्धा त्याचे लक्ष गेले नाही. लौकिक कार्यात जर एकाग्रतेशिवाय सफलता मिळत नाही, तर मग पारलौकिक कार्यात ईश्वराच्या आराधनेत तन्मयतेशिवाय सिद्धी कशी मिळू शकेल? ध्याता ध्यान व ध्येय जेव्हा एकरूप होत असतात, तेव्हाच जीव कृतार्थ होत असतो. सर्पाप्रमाणे योग्यालाही एकटे फिरत राहिले पाहिजे. कातणी आपल्या तोंडातून तार काढते व त्याच्याशी खेळतेही, आणि तो तार पार गिळूनही टाकतो. ईश्वरी त्याचप्रमाणे सर्व सृष्टी आपल्यापासून निर्माण करतो व शेवटी सर्व सृष्टी आपल्यात सामावूनही घेतो. कीटक ही माझा गुरु आहे. भुंगी त्या आळीला पकडतो व आपल्या बिळात तिला कैद करून ठेवतो. भयाने ती आळी सतत भुंग्याचे चिंतन करीत करीत शेवटी स्वतः भिंगोटी बनते. माणूसही ईश्वराचे चिंतन करता करता ईश्वर बनू शकतो. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. विषयांचे चिंतन करता करता मनुष्य विषयी बनतो व प्रभूचे चिंतन करता करता प्रभुमय बनतो. यदुराजाने गुरु दत्तात्रयांना साष्टांग प्रणिपात केला. यानंतर श्रीकृष्णाने उद्धवाला बंधन व मोक्ष यांचे स्वरूप समजावून सांगितले. बंधन आणि मोक्ष शरीराचे नव्हे तर मनाचे धर्म आहेत. हे उद्धवा, हा जीव माझाच अंश आहे, तरी पण अविद्येमुळे तो बंधनात अडकतो. नामच त्याला मुक्त करू शकते.
ईश्वर बंधन व मोक्षाच्या पलीकडे असतो. जीव कर्माने बांधला आहे. ईश्वर नित्य मुक्त आहे. या जगात आत्मज्ञानीच फक्त मुक्त आहे, बाकी सर्व बद्ध होत. ज्या व्यक्तीचे प्राण, इंद्रिय, मन, वृत्ती व बुद्धी संकल्परहित असतात, तो जरी देहधारी असला तरी तो देहधर्मातीत असतो. श्रीकृष्णाने साधू पुरुषाचे व भक्तीचे वर्णन केले आणि भक्तीची लक्षणे सांगितली. सत्संगाचा महिमा वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, वृत्तासूर, प्रल्हाद, बळीराजा, विभीषण, सुग्रीव, हनुमान, कुब्जा इत्यादींना सत्संगानेच माझी प्राप्ती झाली. त्यांना वेदांचे ज्ञान नव्हते, त्यांनी तपही केले नव्हते, तरीही सत्संग प्रेरित भक्तीने त्यांना माझी प्राप्ती होऊ शकली. सत्संगाने पशु पक्ष्यांचे देखील जीवन सुधारते. कामी जनांच्या संगतीत राहून ध्यानादी साधना कधीही साधणार नाहीत. उद्धवा, माणसात राहून माणूस होणे सोपे आहे, पण ब्रह्मनिष्ठ होणे फार कठीण आहे. म्हणून सतत सत्संगात राहण्याचा निश्चय करा, प्रयत्न करा. नंतर भगवंताने संसार वृक्षाचे वर्णन केले. संसार वृक्षाचे बीज पाप आणि पुण्य हे दोन्ही आहे. वासना मूळ होय. सत्व, रज, तम या पारंब्या होत. इंद्रिय आणि मन ढाळ्या होत. विषय हे रस होत आणि सुख दुःख फळ होय. उद्धवाने विचारले, देवा, मनुष्याला समजत असते की विषय दुःखदायी आहेत, तरीही तो ते भोगण्याची इच्छा का करतो? विषय मनाकडे जातात की मन विषयांकडे जाते? भगवान म्हणाले, हे रजोगुणी मन माणसाला विषयात फसविते. प्रथम मन विषयांकडे जाते आणि मग मन त्या विषयांचा आकार धारण करून त्या विषयांना आपल्या अंतःकरणात जागा देते. मन विषयाकार होऊन जाते. मन स्वतः विषययुक्त होऊन जीवाला त्रस्त करते. विषयांचे चिंतन हरिभक्तीत बाधक ठरते. ईश्वर स्मरण घडो वा न घडो, सांसारिक विषयांचे चिंतन कधीही करू नका. मनाला विषयांकडे जाऊ देऊ नका. त्याला वश करून माझ्यात केंद्रित करा. ईश्वरात मनाचा लय करणे हाच महान योग होय. उद्धवा, तसे तर कर्म, यश, सत्य, दम, दाम, ऐश्वर, यज्ञ, तप, दान, व्रत, यम, नियम इत्यादी कल्याणाची अनेक साधने आहेत. परंतु सर्वात श्रेष्ठ साधन तर माझी भक्तीच होय. भक्ती सर्व पापे जाळून भस्म करते. न साधयती मा योगो न साख्यम धर्म उद्धव, न स्वाध्यायस्त परस्तागो यथा भक्तिर्म मूर्जिता. मला प्राप्त करून घेण्यासाठी अनन्य भक्तीमध्ये जेवढे सामर्थ्य आहे तेवढे सामर्थ्य योग, सांख्य, धर्म, वेदाध्ययन, तप, त्याग इत्यादीत नाही. मला प्राप्त करून घेण्यासाठी अनन्य भक्तीमध्ये जेवढे सामर्थ्य आहे तेवढे सामर्थ्य योग, सांख्य, धर्म, वेदाध्ययन, तप, त्याग इत्यादीत नाही. भक्ती योगाच्या महत्तेनंतर प्रभूने ध्यान योगाची साधना दाखविली. ध्यानाचे 2 प्रकार आहेत. एकाच अवयवाच्या चिंतनास ध्यान म्हणतात व सर्वांगाच्या चिंतनास धारणा म्हणतात. ध्यान करता करता ध्याता ध्येयरूप होऊन जातो. दररोज ईश्वराचे ध्यान कराल तर घर, शरीर, संसाराचे स्मरण होऊ शकेल. जो प्रभूशी तन्मय झाला आहे त्याला देहभान राहू शकत नाही. उद्धवा, व्यर्थ भाषण ही पापच होय. म्हणून समजून उमजून विवेकपूर्ण बोलावे. भक्तीने सिद्धी प्राप्त होत असतात, पण त्या माझ्या प्राप्तीत बाधक आहेत. म्हणजेच रिद्धी, सिद्धी, निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. म्हणून त्यांच्यापासून दूरच राहावे. सिद्धीने प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धीने प्रमाद घडतात. परिणामता माझ्या भजनात विक्षेप होऊ लागतो. म्हणून सिद्धीपासून दूरच राहा. पुढे भगवंताने आपल्या विभूतींचे वर्णन केले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास
या चारही आश्रमांचे धर्म सांगितले. भक्ती, ज्ञान, यम, नियमादी साधनांचेही त्यांनी विवेचन केले आहे. जगात कोणत्याही जीवाला हीन समजू नका. नंतर उद्धवाने काही शब्दांचे अर्थ व व्याख्या विचारल्या. त्या भगवंताने येणे प्रकारे सांगितल्या. माझ्यातच बुद्धीची स्थापना करणे शम होय. इंद्रियांना ताब्यात ठेवणे दम होय. कोणत्याही प्राण्यांचा द्रोह न करणे दान होय. जगात कोणत्याही जीवाबद्दल कुभाव न ठेवता सद्भाव ठेवणे म्हणजे सर्वात मोठे दान होय. भूतद्रोहांचा त्याग करणे हे दानच होय. चेतन व जड अशा कुणाशीही द्रोह करू नका. सर्वांना समान भावाने पहा. सर्व कामनांचा त्याग करणे म्हणजे तप होय. काम सुखाचा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही तो महातपस्वी समजावा. वासना व स्वभाव यांना जिंकणे हे खरे शौर्य होय. ब्रह्माचा विचार करणे श्रेष्ठ सत्य होय आणि धर्मच सर्वोत्तम धन होय. धर्म इष्टम सर्वर्ण नाम. माझी भक्ती प्राप्त करणे सर्वोत्तम लाभ होय. बंधन आणि मोक्षाचे तत्व जाणणाराच पंडित होय. आणि ग्रंथात लिहिलेली सिद्धांत जीवनात उतरवून भक्तिमय जीवन जगणारा उत्तम ज्ञानी होय. ग्रंथात लिहिलेले सिद्धांत जीवनात उतरवून भक्तिमय जीवन जगणारा उत्तम ज्ञानी होय. देहालाच आत्मा समजून देहात अहंबुद्धी ठेवणारा महामूर्ख होय. सद्गुणांनी जो संपन्न तोच खरा श्रीमान व असंतुष्ट व्यक्ती ही दरिद्री होय. देहालाच आत्मा समजून देहात अहंबुद्धी ठेवणारा महामूर्ख होय. सद्गुणांनी जो संपन्न तोच खरा श्रीमान व असंतुष्ट व्यक्ती ही दरिद्री होय. मायेच्या अधीन होऊन सांसारिक विषयात फसणारा व इंद्रियांचा दास बनणारा तो जीव होय. जो इंद्रियांना स्वाधीन ठेवून सांसारिक विषयात अनासक्त असतो तो ईश्वर होय. बाहेरचेच नव्हे तर आतील शत्रूंचाही नाश करणारा जितेंद्रिय पुरुष खरा वीर होय. निंदेचा ज्याच्यावर यत्किंचितही परिणाम होत नाही तोच खरा भक्त होय. उद्धवा, मनुष्याच्या कल्याणासाठी मी 3 उपाय सांगितले आहेत. ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग व भक्तियोग. माणसाचे शरीर ज्ञान व भक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे म्हणून ते श्रेष्ठ होय. हे मानवी शरीर उत्तम नौकेच्या समान होय. सर्व फलांचे मूळ होय. करोडो उपाय करून हे पुन्हा मिळत नाही. तरीही दैवयोगाने ते मिळाले आहे. गुरुरूपी नावाड्याकडून तसेच भगवत रूपी वायूने ही नौका चालत आहे. तरीही जर या अमूल्य देह नौकेचा सदुपयोग न करता भवसागर पार करण्याचा प्रयत्न न केला तर तो मनुष्य स्वतःचा नाश करून घेतो. तो आत्मघातकीच समजावा. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकुलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्धीन न तरेच आत्महा. उद्धवा, जरी सत्संग मिळवता न आला तरी हरकत नाही, पण कामी विषय पुरुषांचा संग मात्र कधीही करू नये. सत्संगाची प्राप्ती ईश्वरी कृपेवर अवलंबून आहे. सत्संगाची प्राप्ती ईश्वरी कृपेवर अवलंबून आहे, पण कामी पुरुषांचा संग त्याग ही आपल्या हातची गोष्ट आहे. मन फक्त प्रभूलाच अर्पण करा. कुण्या स्त्री पुरुष व आप्तेष्टात गुंतू देऊ नका. उद्धवा, तू तुझे मन मलाच अर्पण कर. मी तुझे धन नाही पण मन मागत आहे. तू म्हण मी हेची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे काते. अखिल विश्वात मीच भरलेला आहे अशी भावना उद्धवा सतत करीत रहा. सर्वांचा आत्मा असलेलो मी त्या माझे दर्शन भक्तीच्या साधनाने करून माणसाच्या हृदयातील अहंकाराची गाठ सुटत असते.
सर्व संशय नष्ट होत असतात आणि सर्व कर्मे जळून भस्म होतात. भिद्यते हृदय ग्रंथीच्छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि मयि दृष्टे किलात्मनि. उद्धवा, कुणाच्या स्तुतीने हुरळून जाऊ नये, कुणाच्या निंदेने खचून जाऊ नये. स्तुती निंदा समान मानावी. उद्धव म्हणतो, निराधार निंदा कशी सहन करावी? भगवान म्हणतात, जो निंदा सहन करू शकत नाही तो कच्चा समजावा. निंदक तर मित्रच मानावा. तो आमचे दोष आम्हाला दाखवित असतो. याच कारणास्तव साधूजण निंदकाला आपल्या सोबत बाळगतात. निंदेचे शब्द तर आकाशात विलीन होत असतात. निंदक मित्र समान, साधो निंदक मित्र समान, किंवा निंदकाचे घर असावे शेजारी. नंतर भगवंताने उद्धवाला भिक्षुगीता ऐकविली. सुखदुःख तर केवळ मनाची कल्पना होय. जागृतीत सुद्धा मन झोपलेल्या अवस्थेसारखे जर निर्विकार राहील तर ती मुक्तीच समजावी. लोक भिक्षूची निंदा करीत, पण तो आपल्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देत नसे. भिक्षू म्हणतो, अर्थस्य साधने सिद्ध उत्कर्ष रक्षणे वेये. नाशो उपभोग आया शस्त्रास चिंता भ्रमो नराम. धनार्जनात, धनाच्या उपभोगात, धन वाढविण्यात व त्याचे रक्षण करण्यात त्याचा नाश झाल्यावरही परिश्रम, चिंता, त्रास उत्पन्न होतात. तरीही माणूस धनाच्या मागे सतत धावत फिरत असतो. धन प्रत्येक तऱ्हेने प्रत्येक स्थितीत माणसाला त्रस्त करीत असते, तरी त्याला विवेक उत्पन्न होत नाही. स्त्रीच्या सतत संगाने माणसाची दशा कशी दयनीय होते हे पुरुरावा उर्वशीच्या उदाहरणाने समजते. दुष्टांची संगती माणसाची अधोगती करते व सज्जनांची संगती माणसाची ऊर्ध्वगती करते. सत्संग तर ईश्वर कृपेने प्राप्त होत असतो. राम कृपा बिनु सुलभ न सोयी, पण कुसंग टाळणे तर आपल्या हातची बाब आहे. ऐल गीतेत देहाची चर्चा केली गेली आहे. ती चर्चा तर आपण पाहिलीच आहे. हे शरीर मांस, अस्थि, चामडी व दुर्गंधयुक्त आहे. अशा या देहावर ज्याची आसक्ती आहे तो पशु व किड्यापेक्षा हीन समजावा. शेवटी उद्धव भगवंताला विचारतो, देवा, आपण योग, ज्ञान, भक्ती इत्यादींचा उपदेश तर केला. जी व्यक्ती आपले मन वश करू शकते तिला योग मार्ग सिद्ध होतो, पण या मनावर ताबा ठेवणे कठीण काम आहे. वायोरु दुष्करम. म्हणून हे प्रभो, जी व्यक्ती आपल्या मनावर लवकर ताबा मिळवू शकत नाही त्याला ही सिद्धी कशी प्राप्त होईल ते सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, अर्जुनानेही मला हाच प्रश्न विचारला होता. मनाला अभ्यास व वैराग्य यांनी ताब्यात आणता येते, परंतु सरळ आणि सोपा मार्ग तर आहे माझी अव्यभिचारी भक्ती. भक्त अनायासे ज्ञानी, बुद्धिमान, विवेकी व चतुर होत असतो आणि मला प्राप्त करून घेत असतो. भक्ति के साधन कहो बखानी, सुगम पंत मोही पावही प्राणी. अत्यंत सरळ व सोप्या असलेल्या या भक्ती मार्गाची केली तेवढी प्रशंसा थोडीच होईल. भक्ती स्वतंत्र आहे. तिला कोणत्याही क्रियाकर्माची आवश्यकता नाही. ती सर्वांना आपल्या स्वाधीन करून घेते. ज्ञानी व कर्मयोगी यांना जर भक्तीची साथ मिळाली तर ते मुक्तिवादी बनू शकतात. सो स्वतंत्र अवलंबनाना, तेही अधीन ज्ञान विज्ञाना. भगती हीन विरंची की न होई, सब जीवहू सम प्रिय मोही सोई. भक्तिवंत अति निचवू प्राणी, मोही प्राण प्रिय अशी मम बाणी.
हे उद्धवा, मनुष्य जेव्हा सर्व कर्मांचा त्याग करून आपला आत्मा मला समर्पित करतो तेव्हा त्याला सर्वोत्कृष्ट बनविण्याची मला इच्छा होते. तो माझ्या तद्रूप होण्यायोग्य बनून मोक्ष मिळवतो. दुसऱ्यांची निंदा करू नये, जगाला सुधरवण्याचा वृथा प्रयत्न करू नये. आपणच आपल्याला सुधरवावे. समाजाला तर स्वयं भगवान देखील सुधारू शकले नाहीत, मग साधारण मनुष्य काय करू शकेल? कृष्णाच्या काळीही दुर्योधन, शिशुपाल आदी कितीतरी दुष्ट मानवांचे अस्तित्व होते. जगाला प्रसन्न करणे फार कठीण आहे, पण देवाला प्रसन्न करणे तितके कठीण नाही. हे उद्धवा, मी तुझे धन नाही मन मागतो. मन देण्याजोगा केवळ मी एक परमात्माच आहे. मी मोठ्या काळजीपूर्वक तुझ्या मनाचे रक्षण करीन. मी सर्वव्यापी आहे, तू मलाच शरण ये. उद्धवा, मी तुला समग्र ब्रह्मज्ञानाचे दान दिले आहे. जो हे ब्रह्मज्ञान दुसऱ्याला सांगेल त्याला मी माझे सर्वस्व देईन. आता तर तुझा मोह, शोक इत्यादी दूर झाले ना? उद्धव भगवंताला प्रणाम करून म्हणाला, प्रभो, आता मला अधिक काही ऐकण्याची इच्छा नाही. जितके ऐकले त्याचे आता मला मनन करायचे आहे. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, आता तू अलकनंदेच्या किनारी बद्रिकाश्रमात राहून इंद्रियांचा संयम साधून ब्रह्मज्ञानाचे चिंतन कर. आपले मन माझ्यात स्थिर कर. असे केल्याने तू मला प्राप्त करून घेऊ शकशील. बद्रिकाश्रम योगभूमी आहे, तेथे भगवत प्राप्ती तात्काळ होते. उद्धव म्हणाला, देवा, आपणही माझ्यासोबत चला. भगवान म्हणाले, उद्धवा, या शरीराने आता मी तेथे जाऊ शकत नाही. मी चैतन्य रूपाने तुझ्या हृदयात आहे. तुझा साक्षीच मी आहे, म्हणून चिंता करू नकोस. तू जेव्हा आतुरतेने एकाग्रतेने माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर प्रगट होईन. अन्यथा तसे तर प्रत्येक जीवाला एकटेच जावे लागते. जगात सर्वांना कळते की एकट्याला जावे लागणार आहे, तरीही स्त्री पुरुष एक दुसऱ्यात आसक्ती ठेवतात. या संसारातील सर्व संबंध मिथ्या आहेत, असत्य आहेत. एका श्रीमंत माणसाचा एक तरुण मुलगा दररोज एका महात्म्याचे प्रवचन ऐकण्यात जात असे. म्हणून त्या महात्म्याने एके दिवशी त्या तरुणाला असे करण्याचे कारण विचारले. तरुण म्हणाला, महाराज, मी माझ्या आईबापांचा एकुलता एक मुलगा आहे. जर घरी जाण्यास काही वेळ लागला तर ते मला शोधण्यास बाहेर पडतात आणि माझी पत्नी देखील माझ्यासाठी आपले प्राण कासावीस करते. आपण तर या सांसारिक संबंधांना मिथ्या समजता, पण मला तर ह्या बाबतीत तसा कोणताच अनुभव नाही. महात्मा म्हणाले, बेटा, असेच आहे तर त्या प्रेमाची परीक्षा का पाहू नये? ही जडीबुटी तू खा, तुझे शरीर गरम होईल. मी तुझ्या घरी उपचार करण्यात येईल, मग तेथे जे काही घडेल ते तू पाहशील. त्या तरुणाने त्या महात्म्याच्या सांगण्याप्रमाणे ती जडीबुटी खाल्ली. त्याचे शरीर एकदम गरम झाले. आईबाप घाबरून गेले व त्यांनी अनेक धन्वंतरी आणि वैद्य यांना बोलावले, पण कुणाच्यानेही त्याचा ताप उतरला नाही. त्याची पत्नी घाबरून गेली होती. इतक्यात तेथे महात्मा आले. सर्वांनी त्यांना मुलावर उपचार करण्याची विनंती केली. प्रकृती पाहत असताना महाराज म्हणाले, कुणी जादूटोणा केला आहे, मी याचा इलाज करू शकतो. त्यांनी एका पेल्यात पाणी मागवले. ते पाणी त्यांनी त्याच्या मस्तकावर उतरविले व म्हणाले, मी मंत्र सामर्थ्याने तो जादूटोणा ह्या पाण्यात उतरविला आहे. आता जर ह्या मुलाला वाचवायचे असेल तर हे पाणी कुणीतरी प्यायला पाहिजे. सर्वांनी एक साथ विचारले, महाराज, हे पाणी पिणाऱ्याची अवस्था काय होईल? महात्मा म्हणाले, कदाचित तो मरूनही जाईल, पण मुलगा मात्र वाचेल. तुमच्यापैकी कुणीतरी हे पाणी पिऊन घ्या. मुलाची आई म्हणाली, मी माझ्या लाडक्याचे प्राण वाचवण्यासाठी हे पाणी पिण्यास तयार आहे, पण मी आहे पतिव्रता. माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्ध पतीची सेवा कोण करू शकेल? मुलाचा बाप म्हणाला, मी हे पाणी तर पिऊन घेईन, पण मेल्यानंतर ह्या बिचाऱ्या माझ्या पत्नीची दशा काय होईल? ती माझ्याशिवाय कशी जगू शकेल? महात्म्याने विनोद केला, तुम्ही दोघेही अर्धे अर्धे पाणी पिऊन घ्या.
दोघांची सर्व क्रियाकर्मे एकसाथ होतील. तरुणाच्या पत्नीला म्हटले तेव्हा ती म्हणाली, माझ्या म्हाताऱ्या सासूने तर संसारातील सर्व सुखे उपभोगली आहेत. मी तर सध्या तरुण आहे. मी तर संसारातील सुखे पाहिली सुद्धा नाही, तर मी का मरू? याप्रमाणे तरुणाच्या सर्व नातेवाईकांनी पाणी पिण्याचे नाकारले. उलट ते सर्व महाराजांनाच म्हणाले, महाराज आपण जे पाणी पिऊन घ्या, आपल्या मागे रडणारा तर कुणीच नाही. आपणच म्हणताना की परोपकार हा सर्वात मोठा धर्म आहे, म्हणून आपणच एवढा परोपकार करा. आम्ही आपल्या मागे दरवर्षी श्राद्ध व ब्राह्मण भोजन करीत जाऊ. महात्म्याने पाणी पिऊन घेतले. तरुणाला वाटले आपल्या नातेवाईकांचा व्यवहार व त्यांच्या प्रेमाचा अनुभव चांगलाच आला. तो उठून महात्म्याबरोबर घर सोडून गेला. तो म्हणाला, महाराज मी तर संसारातील आसारता पाहिली, कुणी कुणाचा नाही. सर्व संबंध स्वार्थपर असतात. खरा संबंध म्हटला तर एका ईश्वराचाच म्हणावा लागेल. महात्मा कबीरही म्हणतात, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. पेट पकड कर माता रोवे, बहा पकड कर भाई. लपट झपट कर त्रिया रोवे, हंस अकेला जाई. जब तक जीवे माता रोवे, बहन रोवे 10 मासा. तरहे दिन तक तिरिया रोवे, फिर किए घर बासा. हे उद्धवा, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. माझे सतत स्मरण करणे ही एक सिद्धीच होय. सिद्धी हा स्मरण संसिद्धी. पण उद्धवाचा उद्वेग काही मिटेना, म्हणून भगवंताने त्याला आपल्या चरण पादुका दिल्या. आत्ता उद्धवाला पटले की भगवंत आपल्या सोबत आहे. श्रीकृष्णाला सतत आपल्या सोबतच ठेवा. परमेश्वराच्या सानिध्याचा सतत अनुभव घ्या. तुकाराम महाराजांनी म्हटले होते, माझा वंश न राहिला तरी चालेल, मला उपाशी मरण्याची पाळी आली तरी हरकत नाही, पण मला नेहमी भगवंताची साथ असावी. उद्धव बद्रिकाश्रमात आला. त्याला सद्गती मिळाली व तो कृतार्थ झाला. द्वारका लीलेच्या समाप्तीच्या वेळी पंढरपुरात पुंडलिक नावाचे भक्त होऊन गेले. त्याला कृतार्थ करण्यासाठी द्वारकानाथ विठ्ठलनाथ झाले. पुंडलिक घरातून लवकर बाहेर आला नाही. भगवंताची कमर दुखू लागली, म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले व विटेवर उभे राहिले. भगवान म्हणतात, कधीही निराश होऊ नका, मला शरण या, मी तुमच्यासाठी नेहमी उभाच आहे. कमरेवर हात ठेवून जे जगाला हेच दाखवितात की त्यांना शरण आलेल्यांना हा संसार कमरे इतकाच खोल आहे. एवढ्या पाण्यात कुणी बुडू शकत नाही. आपल्या पापांचे प्रायश्चित्त घेऊन जो मला शरण येतो तो संसार सागर तरून जातो. श्रीकृष्ण साक्षात परमात्मा होत. पुंडलिकासाठी द्वारकेहून पंढरपूरला गेले होते. ते आजही पंढरपुरात विद्यमान आहेत. विठ्ठलनाथांच्या गुणांचे वर्णन कोण करू शकतो? नेती नेती कह वेद पुकारे, सो आधरण पर मुरली धरे. शिव सनकादिक अंत न पावय, सो सखियन संग रास रचावय. सकल लोक में आप पुजावय, सो मोहन ब्रज राज कहावय. महिमा अगम निगम जिही गावय, सो जसोदालिये गोद खिलावय. जप तप संयम ध्यान न आवय, सोई नंद के आंगन धावय. शिव सनकादिक अंत न पावय, सो गोपन की गाय चरावय. अगम अगोचर लीलाधारी, सो राधा हंस कुंज बिहारी. जो रस ब्रह्मादिक नहीं पावय, सो रस गोकुल गलीन बहावय. सूर सुयस कही कहा बखानय, गोविंद की गति गोविंद जाने. 12व्या स्कंदात आश्रय लीला आहे. भागवताचे प्रतिपाद्य तत्व आश्रयच आहे. राजा परीक्षितीने विचारले, आता या पृथ्वीवर कोणाचे राज्य होईल? सुखदेवजी म्हणाले, जरासंधाचा पिता बृहद्रथाच्या वंशात शेवटचा राजा होईल पुरंजन, आणि त्याच्या मंत्र्याचे नाव असेल सुनक. तो आपल्या स्वामीला मारून आपल्या प्रद्योत नावाच्या मुलाला सिंहासनावर बसवील. नंतर या भरतखंडात नंद, चंद्रगुप्त, अशोक इत्यादी राजे होतील. त्यानंतर 8 यवन
तसेच 10 गोरे राज्य करतील. कलियुगात कपटी राजकारणी पुढारी भारताचे तुकडे तुकडे करून देश छिन्न भिन्न करतील. कलियुगातील दुष्ट शासक गायींची हत्या करतील. प्रजेचे धन हरण करून स्वतः विलास वैभवात दंग राहतील. कलियुगातील ब्राह्मण वेदांचा अभ्यास व संध्या करणार नाहीत. आपल्या कुटुंबाचेच केवळ पालन पोषण करते चातुर्य मानले जाईल आणि धर्माचे पालन कीर्ती मिळवण्याच्या हेतूनेच केले जाईल. दाक्षंब कुटुंब भरणम यशोर्थे धर्मसेवनम. भागवतात वर्णिलेली कलियुगाची लक्षणे आज प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहेत. शुकदेव म्हणाले, हे राजा, कलियुगाच्या शेवटी धर्माच्या रक्षणासाठी भगवान कल्की अवतार घेतील. पृथ्वीवर आजपर्यंत कितीतरी सम्राट आले व गेले. कलियुगातील पुरुष स्त्रीच्या अधीन राहतील. कलियुगात पुरुष स्त्रीच्या अधीन राहतील. स्त्रय ना कलो नरहा. आपला स्वार्थ साधण्यासाठी माणसाने कुणाचाही द्वेष करू नये. या स्कंदात कलियुगाची लक्षणे, दोष तसेच त्यापासून वाचण्याचे उपाय दाखविले आहे. सर्वात श्रेष्ठ उपाय आहे भगवंताचे नामसंकीर्तन. कलियुगाचे अनेक दोष असूनही एक फायदाही आहे. कलियुगात जो कोणी हरिकीर्तन करील त्याच्या घरात कधी कली प्रवेश करणार नाही. कलीपासून वाचण्याचा एकमात्र उपाय आहे कृष्ण कीर्तन. शुकाचार्य म्हणतात, हे राजा, कलियुगाची अवलक्षणे अनेक आहेत, पण कृष्ण कीर्तन करण्याने सर्व दोषांपासून सर्व पापांपासून माणूस मुक्त होऊन भगवत प्राप्ती करू शकतो. आणि सत्ययुगात विष्णूच्या ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञांनी, द्वापार युगात विधीपूर्वक विष्णुपूजेने जे फळ मिळत होते तेच फळ कलियुगात भगवंताच्या नामसंकीर्तनाने मिळते. मृत्यूसमयी परमेश्वराचे ध्यान केल्याने तो परमेश्वर जीवाला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. हे राजा, तुझा मृत्यू जवळ आहे, म्हणून तू आपल्या हृदयात भगवान केशवाची स्थापना कर. तो तुला परमगती देईल. हे राजा, जन्म, जरा आणि मृत्यू हे शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. आत्मा तर अजर अमर आहे, म्हणून मी मरेन अशा पशुबुद्धीचा त्याग करा. राजा, घट फुटल्यानंतर घटातले आकाश महाआकाशात मिळून जाते. त्याचप्रमाणे देहपातानंतर जीव ब्रह्ममय होत असतो. राजा, आज तक्षक तुला डसेल, तो तुझ्या शरीराला मारू शकेल, आत्म्याला नव्हे. तुझा आत्मा तर परमात्म्यात जाऊन मिळेल. तू शरीराहून भिन्न आहेस, आत्मा परमात्म्याचा अंश आहे. ब्रह्म परम धाम, ब्रह्माहम परम पदम. राजा, मीच परमात्मा स्वरूप ब्रह्म आहे व परमपदरूप ब्रह्म मीच आहे असा विवेक करून आपल्या आत्म्याला ब्रह्माशी जोडून द्या. तक्षक कालही श्रीकृष्णाचा अंश आहे. शरीर नाशवंत आहे, आत्मा अमर आहे. जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत तक्षक येणार नाही. म्हणून तुला आणखी काही ऐकण्याची इच्छा असेल तर सांग. परीक्षित म्हणाला, महाराज, आपण मला व्यापक ब्रह्माचे दर्शन घडवले म्हणून मी निर्भय झालो आहे. श्रीमद भागवत श्रवणाची 5 फळे आहेत. निर्भयता, निसंदेहता, हृदयात प्रभूचा साक्षात प्रवेश, सर्वांमध्ये भगवत दर्शन, परम प्रेम. गुरुजी, मला ही 5ही फळे मिळाली आहेत. प्रभो, भागवताच्या प्रथम स्कंदाच्या श्रवणाने परमात्म्याचा दक्षिण चरण, द्वितीय स्कंदाच्या श्रवणाने वामचरण, तृतीय व चतुर्थ स्कंदाच्या श्रवणाने दोन्ही हस्तकमल, पंचम व षष्ठ स्कंदाच्या श्रवणाने दोन्ही जंगा, सप्तम स्कंदाच्या श्रवणाने कमर, अष्टम आणि नवम स्कंदाच्या श्रवणाने प्रभूचे विशाल वक्षस्थळ या सर्व अवयवांचे दर्शन घडले. दशम स्कंदाच्या श्रवणाने प्रभूच्या मुखारविंदाचे आणि डोळ्यांचे दर्शन झाले. एकादश स्कंद ऐकून श्रीनाथांचा वर उचललेला हात दिसला. द्वादश स्कंद ऐकला तेव्हा मला वाटले की श्रीकृष्ण मला दोन्ही हातांनी बोलवीत आहेत. आता मी प्रभूचेच ध्यान करीत आहे. मी त्यालाच शरण गेलो आहे. मला सर्वत्र तोच दिसत आहे. मी त्याच्याजवळ जात आहे, तो मला बोलावित आहे. मी कृतार्थ झालो आहे. महाराज, आपण केवळ मला कथाच ऐकविली नाही, तर मला प्रभूचे दर्शनही करून दिले. आपण सांगितले की सर्व जगत ब्रह्मरूप आहे. तक्षक जगाहून वेगळा नाही, तो देखील ब्रह्मरूपच आहे. मी आपणाला वारंवार प्रणाम करतो. आपण माझ्यावर मोठा उपकार केला आहे. शुकाचार्य म्हणाले, राजा,
तुझ्याबरोबर मीही कृतार्थ झालो आहे, कारण की मलाही श्रवणाचा लाभ झाला आहे. तुझ्यामुळेच मीही प्रभूत लीन होऊ शकलो. तो प्रभू माझ्या हृदयात विराजमान झाला आहे. राजा, मी पुढील कोणताही प्रसंग पाहू इच्छित नाही. जर तुला काही शंकाच असेल तर तू विचारू शकतोस. ब्रह्मदृष्टी झाल्यामुळे माझी नजर तक्षकाच्या विषयालाही अमृत बनविल. परीक्षितीने शुकाचार्यांना वंदन केले व म्हटले, आता माझ्या मनात कोणतीही शंका उरली नाही. आपल्या कृपेने मी आता निशंक व निर्भय झालो आहे. शुकाचार्यांनी जाण्याची इच्छा दर्शविली तेव्हा राजाने त्यांची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली. राजाने शुकाचार्यांची पूजा केली तेव्हा त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्या क्षणी राजाला परमात्म्याचे दर्शन झाले. जीव व ब्रह्म यांचे ऐक्य झाले. मंडपातील सर्व महर्षींना मोठे आश्चर्य वाटले. व्यास महर्षींना वाटले की मी माझ्या मुलाला भागवत शिकवले, परंतु ज्या तत्वाचा साक्षात्कार त्याला झाला ते तत्व मी जाणू शकलो नाही. व्यासांनी शुकाचार्यांना प्रणाम केला. गुरुदेव शुकाचार्य अंतर्धान पावले. राजा परीक्षितीच्या शरीरातून एक ज्योत प्रकट झाली आणि ती महाज्योतीत मिळून गेली. तक्षकाने येऊन राजाला दंश केला, परंतु राजा तर केव्हाच देवाच्या घरी जाऊन पोहोचला होता. परीक्षितीप्रमाणे काळ येण्यापूर्वी परमधामाला जाऊन पोहोचणारा धन्य होय. सूत म्हणतात, परीक्षितीचा मोक्ष मी स्वतः पाहिला होता. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करणारा आणि इंद्रियांचा नियंता जो श्रीहरी, त्याचे भागवतात वर्णन आहे. कथा ऐकून ती जीवनात उतरवाल तर कथा ऐकल्याचे सार्थक होईल. कथा ऐकून ती जीवनात उतरवाल तर कथा ऐकल्याचे सार्थक होईल. सत्कर्माला अंत नसतो. जीवनाच्या अंतापर्यंत सत्कर्म करीत राहा. कथा श्रवण्याच्या वेळी श्रोता किंवा वक्ता यांच्याकडून काही चुका जाणून बुजून व अजाणता घडण्याचा संभव असतो. म्हणून 3 वेळा श्री हरे नमः याप्रमाणे म्हणा. हा जप केल्याने सर्व दोष जळून जातील. ठोकर लागली असता, शिंक आली असता, दुःखी अवस्थेत, संकटाच्या वेळी जर श्री हरे नमः मोठ्या स्वरात उच्चार केला तर दुःखी दूर होतात व माणसाची पापे जळून भस्म होतात. पतितः कलितरचारतः श्रुत्वा वा विवशो ब्रुवन् हरे नम इत्युच्चे मुच्यते सर्वं पातकात. शेवटी ज्याचे नामसंकीर्तन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि ज्याला प्रणाम केल्याने दुःखे शांत होतात, त्या परमात्मा श्रीहरीला मी प्रणाम करतो. आणि आज इथे श्रीमद भागवत समाप्त झाले. जाता जाता जगामध्ये मनुष्यास केवळ प्रापंचिक गोष्टीचाच विचार कर्तव्य नसून त्याचे येथील आद्य व पवित्र कर्तव्य म्हटले म्हणजे पारमार्थिक गोष्टींचा विचार करणे हे होय. आणि हे मुख्य व अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य पार पाडण्यास उत्तमोत्तम साधन म्हणजे आत्मज्ञान, परोपकार, धर्मनिष्ठा, नीतिमत्ता इत्यादी आपल्या अंगच्या अलौकिक गुणांनी पृथ्वी तलावर साधू पुरुषांच्या ग्रंथांचे अहर्निश मनन करून त्यात उपदेशिलेल्या मार्गाचे अवलंबन करणे हेच एक होय. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.